धाराशिवमध्ये एडेश्वरी मंदिरात अजाबळीची प्रथा पुन्हा सुरू करण्याची मागणी एडेश्वरी मंदिर ट्रस्टनं 6 वर्षांपूर्वी अजाबळी प्रथा केली होती बंद। वसईमध्ये अनधिकृत भिंत कोसळली। भिंत कोसळल्याने एका महिला मजुराचा जागीच मृत्यू। नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा यूजीसी नीटला फटका। यूजीसी नेट परीक्षेचा अद्यापर्यंत निकाल नाही तर एनटीए कडून परीक्षेचे निकाल रखडले। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं संविधानाबद्दल विष पेरलं। वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध झाला। यावेळेस ठाकरेंची शिवसेना कुठे होती? उदय सामंत यांच्याकडनं सकल हिंदू समाजाला परखड सवाल। पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। बीए एलएलबीचे रिव्हॉल्युशन निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी आक्रमक। विद्यापीठाच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाच्या निषेधार्थ विद्यार्थी आक्रमक। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बस स्थानकाचा कायापालट लवकरच होणार। राज्य सरकारच्या वतीनं 13 कोटींचा निधी मंजूर तर मुरबाडमध्ये एसी बस सुरू करण्याची देखील करण्यात आली घोषणा। विधानसभेसाठी राणांनी कंबर कसली। दर्यापूर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। दर्यापूरमध्ये नवनीत राणा यांच्याकडनं रोज लोकांच्या गाठी भेटी। वाढवण बंदराजवळ रिलायन्स टेक्सटाईल पार्कच्या उभारणीसाठी हालचाली सुरू। प्रकल्पाला मात्र स्थानिकांचा तीव्र विरोध। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दर्शवला विरोध। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा। कर्मचाऱ्यांसाठी 10,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर। अनुदानामुळे पालिकेच्या तिजोरीवर 9 कोटींचा भार। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन कंपन्यांचं आगमन सुरू। टोयोटा किर्लोस्करनं खरेदी केली जमीन। बिडकीन एमआयडीसी मध्ये 21,000 कोटींच्या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब। वसमत विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांची जोरदार तयारी तर शिवसेनेकडून राजू चापके यांचा विधानसभेवर दावा। काँग्रेस सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार निवडणार। काँग्रेस तब्बल 3 वेळा सर्वेक्षण करण्याची शक्यता। काँग्रेसकडून सहज उमेदवारी मिळणं अशक्य। सलग 4थ्या दिवशी शरद पवार इच्छुकांच्या मुलाखती घेणार। आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांना शरद पवार भेटणार। निसर्ग कार्यालय येथे शरद पवार घेणार मुलाखती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।